नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो नमस्कार. ही जी भरती आलेली आहे ही आलेली आहे मालेगाव महानगरपालिकामध्ये आणि आस्थापना विभाग म्हणजेच आरोग्य विभागामध्ये. तर ठोक मानधन तत्त्वावर म्हणजे फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती हा जॉब असणार आहे. तर असेच जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना जॉबचे अपडेट्स मिळत राहतील. तर मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन जे बांधण्यात आलेलं हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी हे कर्मचाऱ्यांची टेम्पररी बेसिसवरती भरती करणार आहे मालेगाव महानगरपालिका. आणि ही जी भरती आहे ही फक्त 6 महिन्यांकरिता ती करणार आहे आणि डायरेक्ट वॉक इन असणार आहे तिथं. त्यामुळे निव्वळ ठोक मानधन तत्त्वावर भरणे. काही शैक्षणिक पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी खालील तक्त्यात नमूदप्रमाणे विशिष्ट दिनांक आणि वेळ स्थळ येथे उपस्थित राहावे इंटरव्ह्यूसाठी. तर हा आरोग्य विभाग म्हणजे जसं की मी सांगितलं नवीन हॉस्पिटल ओपन झालेलं आहे महानगरपालिकेचं, मालेगाव महानगरपालिकेचं. त्याच्यासाठी ही मालेगाव महानगरपालिका भरती भरत आहे आरोग्य विभाग. महाराष्ट्र शासनाच्या अंडर येते डिपार्टमेंट म्हणून महाराष्ट्र शासनाचा जॉब असणार आहे, पण हा परमनंट नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे. कोणीही अर्ज करू शकतो, फ्रेशर्स, अनुभवी, मेल फिमेल दोघंही करू शकतात. आणि जसं काही सांगितलं मी डायरेक्टली दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला कॅन्डिडेट जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांना डायरेक्टली तिथं हजर राहायचं आहे. दिलेल्या पत्त्यावरती डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे, कुठलीही एक्झाम नसणार आहे, कुठलीही शॉर्ट लिस्टिंग किंवा मेरिट लिस्ट लागणार नाही. जे कॅन्डिडेट उपस्थित राहतील त्यांचं सगळ्यांचं तिथे इंटरव्ह्यू डायरेक्टली होईल आणि हा जॉब असेल हा कंत्राटी बेसिसवरती 6 महिन्यांकरिता घेण्यात येईल. डायरेक्ट थेट मुलाखत असेल जसं की मी सांगितलं. मुलाखतीची जी तारीख आहे ती 25 ऑगस्टला असणार आहे मित्रांनो. आणि मुलाखतीचा जो पत्ता आहे तो मालेगाव महानगरपालिका, भुईकोट किल्ल्यासमोर, सब्जी मार्केटजवळ, रामसेतू पूल, संगमेश्वर. आणि त्याचा जो पिनकोड आहे तो 423203 हा पिनकोड आहे. हा पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस पण दिलेला आहे ह्या पत्त्यावरती. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या पोस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी याच्यामध्ये जर त्यांना इच्छा असेल ते जाऊ शकतात. म्हणजे एक अनुभव म्हणून तुम्हाला महानगरपालिकेमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट मिळेल मित्रांनो. असं समजू नका की 6 महिन्याचा जॉब आहे म्हणजे काही कामाचा नाही. कारण ह्या जॉबसाठी सुद्धा खूप बरेचसे आपले मित्र जे असतात ते वाट बघून असतात. तर चांगलं आहे अपॉर्च्युनिटी, अप्लाय करा. नाही करायचं तुमच्या मित्रांना शेअर करा, ते तरी नक्की अप्लाय करतील. तर अधिकृत जी वेबसाईट आहे मालेगाव महानगरपालिकेची ती मालेगाव-corporation.org ही आहे. आणि जे नोकरीचं ठिकाण असेल ते मालेगावमध्येच असणार आहे. तर वेगवेगळे पदं तिथं भरण्यात येणार आहे. तर आपण बघू कोणते पद आहे, त्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता पाहिजे, त्याचं किती मानधन असणार आहे आणि मुलाखतीची तारीख आणि वेळ काय असणार आहे. तर पहिलं जे असणार ते वैद्यकशास्त्रतज्ञ म्हणजे ठोक मानधन तत्त्वावर फक्त 6 महिन्यांसाठी असणार आहे. तर याचं MD मेडिसिन झालेलं पाहिजे, म्हणजे ह्या डॉक्टरची पदासाठी आहे. शासकीय रुग्णालयातील ॲटलिस्ट 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. 25 तारखेला सकाळी 11 वाजता याची महानगरपालिका मुख्यालय किल्ल्यासमोर जे आहे समजा महानगरपालिकामध्ये मालेगावच्या, तिथे याची मुलाखत होईल आणि 60,000 रुपये याचं मानधन असेल. दुसरी जी पोस्ट ती बधिरोग कक्षतज्ञ म्हणजे ठोक मानधन तत्त्वावर 6 महिन्यासाठी. याचं पण MD झालेलं पाहिजे, MBBS झालेलं पाहिजे, डिप्लोमा झालेला पाहिजे, DA ॲनेस्थेशियामध्ये किंवा त्याच्या बरोबरीची पदवी पाहिजे. याची पण 60,000 रुपये मानधन राहील आणि सेम तारखेला सेम प्लेसमध्ये याचा इंटरव्ह्यू राहील आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमध्ये केलेला. त्याच्यानंतर एक बालरोग तज्ज्ञ म्हणजेच पेडिट्रिशियन आहे. ह्याचं पण 6 महिन्यासाठी आहे. मान्यताप्राप्त MDCH किंवा MD ही पदवी झालेली पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. सेम तारीख, सेम वेळ, सेम मुलाखतीचा पत्ता. ती 4थी पोस्ट ती विकृतीशास्त्रतज्ञाची आहे. त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची MDCH म्हणजे शरीरशास्त्र MBBSची डिग्री झालेली पाहिजे. सकाळी 11 ते दुपारी संध्याकाळी 5पर्यंत सेम ठिकाणी याचं होईल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचा दिनांक, प्लेस आणि टाईम हे सेम दिलेले आहे सगळ्या पोस्टसाठी. फक्त पोस्टप्रमाणे वेगवेगळी डिग्रीची आवश्यकता आहे. जसं स्त्रीरोग असेल तर MBBS DGO झालेलं पाहिजे, पेडिट्रिशियनसाठी MD झालेलं पाहिजे. असं MBBSसाठी पण आहे, फक्त प्लेन MBBS ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे आपल्या कॅन्डिडेट्स झालेलं असेल त्यांच्यासाठी देखील आहे आणि त्यांनासुद्धा पण 3 वर्षाचा अनुभव म्हणजे सगळ्या पोस्टसाठी 3 वर्षाचा अनुभव हा कंपल्सरी आहे. तर याची जी तारीख आहे याची पण 25 तारखेला असेल इंटरव्ह्यू, सकाळी 11 वाजता महानगरपालिकेमध्ये.
त्याच्यानंतर आहे वैद्यकीय अधिकारी, म्हणजेच वैद्यकीय अधिकारीची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी BAMS झालेलं पाहिजे. आता BAMS हे खूप बऱ्याच लोकांचं झालेलं असतं मित्रांनो, तर आहे ही चांगली अपॉर्च्युनिटी. ह्या BAMS म्हणजे वैद्यकीय अधिकारीसाठी फक्त BAMSची डिग्री झालेली पाहिजे आयुर्वेदिकमधून, किंवा मग आणि अजून 3 वर्षाचा अनुभव पाहिजे त्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये, आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्याची नोंदणी झालेली पाहिजे. तर वैद्यकीय अधिकाऱ्याची पण सेम तारीख आहे, सेम वेळ आहे, सेम ठिकाणी इंटरव्ह्यूचं. त्याच्यानंतर सिस्टर इंचार्ज, नाईट सुपरवायझर, ठोक. तर सिस्टरच्या ज्या आहे समजा त्यांची पण भरती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजेच 12वी शाखेतून उत्तीर्ण झालेलं पाहिजे, विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेलं पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल ऑफ मिडवायफरी या विषयाची पदविका झालेली पाहिजे, म्हणजे GNM जे असतं ना नर्सिंगचं ते झालेलं पाहिजे. शासकीय निमशासकीयमध्ये किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे, आणि महाराष्ट्र काउन्सिल नर्सिंगमध्ये नोंदणी झालेली पाहिजे. ह्या पोस्टचं देखील 25 तारखेलाच आहे, त्याच वेळी त्याच ठिकाणी. त्याच्यानंतर या सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणजेच PHN, ह्याचे पण सेम आहे. याच्यासाठी पण 12वी विज्ञान शाखेची तुमची पदवी झालेली पाहिजे. पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचे शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे. महाराष्ट्र शासन काउन्सिलमध्ये नोंदणी झालेली पाहिजे. असा पूर्ण अभ्यासक्रम तुमचा झालेला पाहिजे, आणि 3 वर्षाचा तुम्हाला ॲटलिस्ट मिनिमम अनुभव पाहिजे. जसं की सांगितलं ह्या पोस्टसाठी पण तुमचा इंटरव्ह्यूचा दिनांक आणि प्लेस हे सेम असेल, आणि पेमेंट जी असेल ती 20,000 रुपये असेल. त्याच्यानंतर प्रयोगशाळा म्हणजेच लॅब टेक्निशियन, ह्याचं जे आहे तुम्हाला रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि सूक्ष्मशास्त्र या विषयातील तुमची पदवी झालेली पाहिजे. मान्यताप्राप्त संस्थेची DMLT तुमचा कोर्स झालेला पाहिजे, मिनिमम 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. 14,000 रुपयाला ते पेमेंट देतील, आणि त्याच ठिकाणी त्याच वेळेला हा पत्ता याच्यासाठी ही मुलाखत राहील. त्याच्यानंतर एक क्षकिरण म्हणजे एक्सरे मॅन पण पाहिजे त्यांना. याच्यासाठी भौतिकशास्त्र विषयाची तुमची पदवी झालेली पाहिजे. शासन मान्यता संस्थेतून क्षकिरण तज्ज्ञ या विषयाचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे, आणि वैद्यकीय शाळेमध्ये मिनिमम 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. याच्यासाठी पण सॅलरी 14,000 रुपये, आणि इंटरव्ह्यू त्याच दिवशी असणारे म्हणजेच 25 ऑगस्टला सकाळी 11 ते 5च्या दरम्यान. त्याच्यानंतर 12वी जी पोस्ट आहे ती स्टाफ नर्स मिडवाईफ म्हणजे स्टाफ नर्सची पोस्ट आहे. ह्याच्यासाठी 12वी शाखा उत्तीर्ण पाहिजे सायन्समधून. त्याच्यानंतर तुमचं GNM झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय म्हणजे कोणत्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमधून ॲटलिस्ट 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी झालेली पाहिजे. ह्याच्यासाठीची सॅलरी असेल ती 20,000 रुपये असणार आहे मित्रांनो, त्याच ठिकाणी सेम इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर मिश्रक आहे, याचं जे आहे ते उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे विज्ञान शाखा उत्तीर्ण झालेला पाहिजे. औषध निर्माण शास्त्रातील पदविका म्हणजेच D.Pharm त्याचं झालेलं पाहिजे. औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर पाहिजे, म्हणजेच आपला फार्मसीवाले जे लोक आहेत ना ते त्यांच्यासाठी आहे मिश्रकवाली. ह्याला 14,000 रुपये पेमेंट असेल. त्याच्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ANMसाठी पण मग मित्रांनो भरती, म्हणजे विचार करा तुम्ही, सगळ्या पोस्टसाठी भरती, ANM GNM, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन, सगळ्या जेवढे हॉस्पिटलमध्ये जेवढे पोस्ट सगळ्या भरती आहे. ते महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक याचं झालेलं पाहिजे. शासन मान्यता संस्थेचा ANMचा अभ्यासक्रम झालेला पाहिजे, त्यांची नोंदणी झालेली पाहिजे महाराष्ट्र काउन्सिलमध्ये, आणि 18,000 रुपये यांची पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर 15वी जी पोस्ट आहे शस्त्रक्रिया गृह सहाय्यक म्हणजे OT टेक्निशियन जे म्हणतो ना आपण, त्याची पोस्ट याच्यासाठी 12वी झालेली पाहिजे विज्ञान शाखेमधून, आणि शासकीय किंवा निमशासकीयमध्ये ॲटलिस्ट 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ह्याला 13,000 रुपये पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर कक्षसेवक असणार आहे, इयत्ता याच्या 7वी उत्तीर्ण पाहिजे, आणि मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे फक्त बस, आणि 3 वर्षाचा त्याला अनुभव पाहिजे. याला 11,000 रुपये पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर कक्षसेविका महिला जे असणार आहे त्याला पण 7वी उत्तीर्ण पाहिजे. ह्याला याचा पण 3 वर्षाचा अनुभव आहे, 11 वर्षाचा 11,000 रुपयांना पेमेंट राहील. आणि याच्या सगळ्या पोस्ट मित्रांनो 17 जे मी एक एक्सप्लेन केल्या सगळ्यांची मुलाखत एकाच तारखेला होणार आहे, म्हणजे 25 ऑगस्टला सकाळी 11 ते 5 दरम्यान. स्थळ जे राहील ती महानगरपालिका मुख्यालय मालेगाव. आता ही जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सगळे जे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे हे पदं भरण्यात येणार आहे मित्रांनो, हे काही परमनंट जॉब नाही आहे, हा 6 महिन्याचाच असेल. 6 महिन्यानंतर तुम्हाला तत्त्वावरील नियुक्ती तुमची जी आहे ती संपुष्टात करण्यात येईल, आणि ह्याबाबत कोणतेही म्हणजे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात नाही येणार. भरतीचा पूर्ण अधिकार नियम हे पूर्ण टप्प्याटप्प्याने स्थगित, म्हणजे त्यांना पूर्ण अधिकार राहील चेंज करायचा, काय करायचं काय नाही. ह्या तर जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सगळ्या पोस्टसाठी आहे मित्रांनो ही भरती, असं नाही आहे की MBBS आणि डॉक्टरसाठीच आहे. इवन सिस्टरपासून लॅब टेक्निशियन, OT टेक्निशियन, सिस्टर, स्टाफ नर्स सगळ्यांसाठी ही भरती आहे. तर नक्की अप्लाय करा. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर पाठवा मित्रांनो. खूप अपॉर्च्युनिटी आहे चांगली एक महानगरपालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये अनुभव घेण्याची.
असं नका समजू 6 महिन्यानंतर की हा जाईल जॉब. तुम्हाला अनुभव येईल आणि तो अनुभव तुम्हाला नेहमीच कामाला येईल. त्या अनुभवावरती तुम्हाला अजून दुसरे जॉब लागतील. आणि मग ॲडव्हर्टाईजमध्येची जी लिंक आहे ॲडव्हर्टाईज आहे तिच्यामध्ये त्यांनी मग बाकीच्या काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये. निवड झालेल्याचे उमेदवारांची ठोक मानधन तत्त्वावरील नियुक्ती कालावधीत कामकाज समाधानकारक नसल्यास कोणतीही पूर्वसूचना देता ते उमेदवाराची मानधन नियुक्ती तत्काळ समाप्त करण्यात येईल. आणि सगळ्यात बोर्डमध्ये त्यांनी दिलेली आहे, सदरची पद्धती विशिष्ट कालावधीकरिता ठोक मानधन तत्त्वावर फक्त कामाचा निपटारा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याने सदर पदांचा कायमपणाचे कोणतेही फायदे अनुज्ञेय राहणार नाहीत व त्यावर दावा करता येणार नाही याची काळजीपूर्वक नोंदणी असावी. तर टेम्पररी हा जॉब आहे, त्यांनी बार मेन्शन केलेले आहे. तर अशा आहे जनरल इन्स्ट्रक्शन आहे खूप साऱ्या याच्यामध्ये दिलेल्या मित्रांनो. आणि मी याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणारच आहे. ॲडव्हर्टाईजची पण देईल, तुम्ही जाऊन तिथून वाचा, अप्लाय करा. अप्लायची पण लिंक देईल, अप्लाय पण करा. सो अप्लायला तर डायरेक्टली तुम्हाला समजा इंटरव्ह्यूलाच जायचं आहे, तिथे हजर व्हायचं आहे महानगरपालिकामध्ये. तर फक्त जाण्याच्या आधी सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही इलिजिबल आहेत का हे सगळं बघून घ्या. सगळे प्रॉपर फाईल बनवा. आणि जर तुम्ही जाणार असेल इंटरव्ह्यूला तर दिलेल्या पत्त्यावरती दिलेल्या वेळेमध्ये हजर राहा. तर मी असे सगळे जॉब अपडेट्स मित्रांनो टाकत असतो आपल्या चॅनलवरती. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळेच जॉब अपडेट्सबद्दल माहिती भेटत राहील. जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येणार राहील, कोणतीही जॉब अपडेट्स तुमची मिस होणार नाही. तर करा अप्लाय मित्रांनो, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून ते मित्रही त्यांच्या मित्रांना पाठवतील आणि कोणाला तरी या जॉबचा फायदा होईल. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.